फॅलोपियन ट्यूब्स ब्लॉक आहेत किंवा गर्भाशय नळ्या बंद आहेत असं डॉक्टर सांगतात, त्यावेळेला रुग्णाला हा प्रश्न असतो की आता गर्भधारणा होणार का? तर ह्याच्यामध्ये 2 उपाय आहेत जे कॉमनली ज्यांचा विचार केला जातो. एक आहे ती म्हणजे सर्जरी, ह्याच्यामध्ये कॅन्युलेशन ही सर्जरी केली जाते, आणि दुसरं असतं ते म्हणजे याला IVF सांगितलं जातं. पण ब्लॉक्ड फॅलोपियन ट्यूब्स ह्या आयुर्वेदामध्ये वर्णित उत्तरवस्ती चिकित्सा, जी उत्तरवस्ती आयुर्वेदाने जगाला दिलेलं एक वरदान आहे, याच्याद्वारे नैसर्गिकरित्या शस्त्रक्रिया न करता ब्लॉक्ड फॅलोपियन ट्यूब्स ओपन होतात. आणि ज्यावेळेला ही उत्तरवस्ती चिकित्सा आपण करतो त्यावेळेला ब्लॉक फॅलोपियन ट्यूब्स ओपन होण्याबरोबरच नैसर्गिकरित्या गर्भधारणा होताना त्या स्त्रीला त्याचे अनेक फायदे होतात. जसं की तिच्या गर्भाशयाचं आरोग्य सुधारतं, प्रसूतीनंतर तिला जे काही प्रॉब्लेम्स येतात ते प्रॉब्लेम्स येण्याची शक्यतासुद्धा कमी होते, कारण आपण त्या गर्भाशयाच्या पिशवीवरती आधीच उपचार केलेले आहेत आणि हा एक बीजसंस्काराचा सुद्धा भाग आहे. त्यामुळे उत्तरवस्ती चिकित्सा जेव्हा आपण करतो त्यावेळेला या ब्लॉक फॅलोपियन ट्यूब्स नैसर्गिकरित्या ओपन करू शकतो. एक पेशंट आहे जिचे मिस्टर पेट्रोल पंपावर काम करायचे. आता अशा पेशंट्सना खर्च जास्त असल्यामुळे सर्जरी करणं किंवा IVF करणं बऱ्याचदा परवडत नाही. तर त्या पेशंटला आम्ही उत्तरवस्ती चिकित्सेद्वारे तिच्या दोन्ही नळ्या ओपन झालेल्या आहेत. तर अशा केसेसमध्ये ज्यावेळेला कमी खर्चात कमी वेळेमध्ये आपल्याला ब्लॉक फॅलोपियन ट्यूब्सवरती उपाय करायचे असतात त्यावेळेला उत्तरवस्ती ही एक आयुर्वेदातली अतिशय अप्रतिम चिकित्सा आहे.